अशा पद्धतीने आपण सातत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकार्यांना कधी पुढे करून मी मग मागे उभा राहत नाही. तर त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या वेळेला भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो. स्वतः भाड्याचे तट्टू आणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही, आपल्या कुटुंबियांना मागे ठेवत नाही. माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात, कधीही पाठीमागे नसतात. आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं, परवा बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतं ना माझी सगळी मुलं बाळ पुतणे बितणे रस्त्यावर उभे, माझे भाचे बीचे जावई बिवई सगळे होते ना. का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं होतं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आजचा मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, मी एकदम सदगतीत झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुनके आवरत नव्हते, पण मी स्वतःला आवरलं. याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, हे लक्षात ठेव, जो तुझ्या बापाने कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो. सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात, पण माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन अस्लाद्य भाषेचा शब्दप्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही.